मी एकटा किती वेळ काम करणार? मला वेळ द्या. 8 दिवसात पद सोडतो. बोलणं सोपं असतं, चांगला माणूस मिळणं अवघड असतं. ही विधानं आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची. मुंबईत 2 दिवस झालेल्या आढावा बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा अशी मागणी केली. शरद पवारांसमोरच जयंत पाटील यांच्या विरोधातील कार्यकर्त्यांचा असंतोष बाहेर पडला. नवीन प्रदेशाध्यक्ष हा पक्ष संघटनेला आणि कार्यकर्त्यांना वेळ देणारा आणि मराठा समाजाव्यतिरिक्त असावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. याशिवाय संघटनेतील सर्वच प्रमुख पदाधिकारी बदला असंही कार्यकर्त्यांनी म्हटलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोरच पक्ष संघटनेतील भीषण वास्तवही मांडलंय. 17 वर्षांपासून एकच जिल्हाध्यक्ष आहे, 10 वर्षांपासून एकच तालुका अध्यक्ष आहे. वर्षानुवर्ष संघटनेत काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला बाजूला करून ऐन निवडणुकीत दुसऱ्याला संधी दिली जाते. असा जर कारभार असेल तर आम्ही तुमच्यासाठी काम का करायचं असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय. खरं तर जयंत पाटील हे गेली 5 वर्ष पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा कार्यकाळ हा या आधीच संपला असल्याचं सांगितलं जातं. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत लाजिरवाणा पराभव होऊनही जयंत पाटील हे पदाला चिकटून बसल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. यावर जयंत पाटलांनीही भाष्य केलंय. मी पद सोडायला तयार आहे, मला 8 दिवस द्या असं त्यांनी म्हटलंय. तसंच मी एकटा किती वेळ काम करणार? 8 दिवसांचा वेळ द्या, स्वतःहून प्रदेशाध्यक्ष पद सोडतो. याआधी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तुम्ही बूथवर काय काम केलं आणि प्रत्येक बूथवर किती मतं आपल्याला पडली याचा डेटा द्या. त्यानंतर लगेचच मी प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला होतो असं जयंत पाटील म्हणालेत. यावेळी जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांचे कानही उपटलेत. बोलणं सोपं असतं, चांगला माणूस मिळणं अवघड असतं. पक्ष चालवणं ही अजिबात सोपं काम नाहीये. जोरदार भाषण करून काहीही उपयोग नसतो. डोकं शांत ठेवून आक्रमक कार्यकर्त्यांसह शांत कार्यकर्त्यांना एकत्र करून पक्ष वाढवायचा असतो असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात याआधीही प्रदेशाध्यक्ष पदाचा मुद्दा वारंवार चर्चेत आलाय. अजित पवार पक्षात असताना त्यांनी हे पद माझ्याकडे द्या अशी मागणी केली होती. तेव्हाही या पदावर जयंत पाटीलच होते. पक्षात बंड झाल्यानंतर रोहित पवार हे प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यावरून जयंत पाटील आणि रोहित पवारांचे खटकेही उडाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या बैठकीतही रोहित पवार समर्थकांनीच जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा अशी मागणी केल्याचं सांगण्यात येतंय. सध्याच्या घडीला तरी शरद पवारांनी पुढील 15 दिवसांमध्ये स्थानिक पातळीवरील संघटनेत सुधारणा करण्याचे आदेश दिलेत. तर कार्यकर्त्यांनीच प्रदेशाध्यक्ष बदला अशी मागणी लावून धरल्यानं यावर शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.